हत्तीची चाल आहे तिची. तुकाराम आता नंतर हाणासारखा आता त्याला आपण म्हणू दोघांनी आम्ही वर मिळेल. राम राम पाहुणं. राम राम पाहुणं. कुठून आले? आलो तुळजापुराहून. रात्र झाली म्हणून आलो कोळीवाड्याला मुक्कामाला. छान झालं. जगदंबेनंच आम्हाला इथं पाठवलं. गोंधळ घालाल दिली संधीत घालू की गोंधळ त्यासाठी झाले. हा बोलकेपणा त्या मावळ्यांना कळला, त्या कोळीवाड्याला कळला आणि म्हणता अरे गोंधळी नाही हे बोलतात काहीतरी बोलायला लागले. काय मग तानाजी म्हणले गोंधळ घालायचा. मग उद्या गा अंबाबाई असा गोंधळ चालू केला. उद्या गा अंबाबाई माझे गोंधळाला येई आणि गोंधळात लोक शांत झालेले. तान्हाजीला वाटलं यांना जरा चिमटा घेऊन बघावा. काय चिमटा घेऊन बघा कशी झापड लागली मार झाला. आया बहिणी देता दुश्मनाला लाज पाहिजे मिशा बाळगायला हेजड्यानो नेसा लुगड्याला. हा बोलकेपणा त्या कोळ्यांना कळला अरे हे गोंधळी नाही हे भलतंच काहीतरी बोलतंय. अरे मग जेव्हा त्यांना कळलं हे मालुसरे आहेत, हे गड जिंकायला आलेत, तेव्हा ते कोळी पण म्हणाले चला आम्ही पण तुमच्यात सामील होऊ. मग सहाय्य करून घेतलं कोहळ्याला गड जिंकण्याला. आणि मग तान्हाजीने पेटरीतली घोरपड काढली आणि त्या घोरपडीला काय म्हणत आहे तान्हाजी, यशवंती आजपर्यंत गडावर जाण्यासाठी तू आम्हाला वेश दिलंस, असंच आता इथून पुढे आम्हाला वेश दे. चल आज मी मध्यरात्रीपर्यंत त्या गडावर पोचलो पाहिजे. ते यशवंतीने हे शब्द ऐकताच यशवंतीच्या कमरेला जोर बांधला गेला आणि यशवंती कडा चढत आहे. तेवढ्यात काय घडलेलं आहे, यशवंतीला तो काळ दिसला. तो झबडा पसरून बसलेला आहे आणि तो आपल्या मालकाला खाणार आहे हे सांगण्यासाठी ती परत मागाली. परत येणार यशवंतीला तानाजी काय म्हणत आहे, अरे वगड्या वगडी चावला का परत आलीस? तुला तो काळ दिसला, तो मला खाणार आहे. तो काळ मला खाण्यापूर्वी तुझी खांडोळी करून खाल्ली झाली, पाठीमागे फेर. असं म्हणतात ती यशवंती परत गड चढायला लागलेली आणि ती गड चढता चढता शेवटला गेलेली आहे. दोर कपिला घासला गेलेला आहे तरी ती वर गेलेली आहे. आणि वर गेल्यानंतर कमीत कमी 370 मावळा गड चढून वर गेला आणि लटकलेली 160 माणसं दरीत कोसळून खलास झाली. तेवढ्यात तान्हाजीनं आवाज दिला, सूर्याजी दोर तुटला म्हणून थांबू नका, तुम्ही कल्याण दर्जाकडे जा, आम्ही इकडे गडावर हल्ला चढवतो. असे बोलताच हर हर महादेवची घोषणा झाली. सूर्याजींनी कल्याण दर्जा गाठला आणि इकडे हर हर महादेव म्हणतात तान्हाजींनी गडावर हल्ला केला आणि 350 पठाण जमीन दोस्त करून तान्हाजी तिथं हे परत आलेले आणि त्या ठिकाणी उदयभान का आलेलं आहे. उदयभानाला काय म्हणत आहे, अरे वड्या वगळी चावलादी कमल कुमारीला पळून आणलंस, हिंदूंच्या स्त्रियांवर अत्याचार करतोस, हिंमत असेल तर चल या माझ्या अंगावर. असं म्हणून तो उदयभान तान्हाजीच्या अंगावर बेफान असं धावून गेलेला आहे आणि दोघांची हातघाईची लढाई झालेली आहे. आणि हे हातघाईची लढाई होता पुढं काय घडलेलं आहे, उदयभानच्या जबर हल्ल्याला तानाजीचा हात उडविला, कमरेच्या काढून शेल्याला हाताला शेला गुंडाळलेला. आणि मग तानाजीने आपल्या हाताला शिवाजी महाराजांनी जो शेला दिला होता त्यांना तो शेला हाताला गुंडाळलेला आहे. परंतु उदयभान तरणा भांड बोऱ्या हातात पहार धरलीचा 4 चाकडा बनला जात होता. 25 वर्षाचा तरणा भांड बोऱ्या होता तो. आपल्या तानाजीचं वय किती होतं माहिती आहे, 35 वय होतं, फक्त 10 वर्षांनी लहान, पण तरणा भांड बोऱ्या. त्याच्या या जबर हल्ल्याला तानाजीचा हात सुद्धा उडवला गेला नाही. आणि एवढ्यात उदयभानची संशय रूप असताच ती तानाजीच्या बेंबीपर्यंत घुसली गेली. तानाजी जमिनीवर कोसळताच उदयभानने त्याला लात मारली. हट मरघट्टे हमसे टकरात आहे असं हसत चालल्यानंतर सूर्याजीने शेलार मामाने पाहिलं. शेलार मामा काय म्हणताय, अरे वड्या वगळीच्या अवलादी रक्ताच्या तारुळ्यात पडलेल्या माझ्या पोराला लात मारून चालास कुठे हेजड्या, हिंमत असेल तर चल 80 वर्षाच्या म्हाताऱ्यावर. आणि मग मामाने मारला उड्डाणाला, छातीवर मामा बसलेला, दाताने फोडलं नरडीला आणि उभा चेरला उदयभानाला. जाग्या उदयभान खलास केला मामाने ह्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने. का बरं, तो चहा पेत नव्हता म्हणून त्याचे दात शाबूत होते. तुम्ही चहा सोडा आणि मग बघा काय होते, तुमचे दात किती मजबूत होतात. गुरुजी आमचे चहा पेत नाही याचं कारण काय आहे हे तुम्हाला अजून कळलंच नाही म्हणून तुम्ही असे आहात. आणि मग काय घडलेलं पुढं काढून हे झालं शॉर्टकट. पुढचा आता राहिला भाग असा आहे, ज्यावेळेस तानाजी रक्ताच्या थरळ्यात पडला, मामाने तानाला मिठी मारली, ताना दुःख व्यक्त केले. तिकडं सूर्याजीने हे मावळ्यांनी पाहिलं आपला तानाजी पडला, हे पाहून मावळे परत मागे फिरायला लागलेले. परत फिरणाऱ्या मावळ्यांना तानाजी सूर्याजी काय म्हणत आहे, अरे मराठ्याचा धनी पडला म्हणून तुम्ही पळून चाललात, अरे बांगड्या भरा नाहीतर कड्यावरून उड्या टाकून मारा.
असं ऐकल्यानंतर पुन्हा मावळ्यांना जोर आलाय. आता उड्या टाकून मारण्यापेक्षा लढूनच मिळेलं परवडलं. मग त्यांनी हातगायची लढाई केलेली आणि त्या ठिकाणी आपला विजय झालेला आहे मराठ्यांचा. आणि त्या ठिकाणी सिंहगड ताब्यात घेतलेला आहे. गवताची गंजी पिटलेली गेली. राजगडावर मातोश्री बसल्या होत्या, त्यांना गवताची गंजी दिसलेली. त्यांनी पाहिलं, गवताची गंजी पिटलेली, गड ताब्यात आला. आणि मग त्या ठिकाणून राजे निघाले थेट कोंढाणा किल्ल्यापाशी आले आणि त्यांनी तो पाहिलं, दुःख व्यक्त केलं त्यांनी. आणि त्या दिवसापासून त्या गडाचं नाव बदललं. म्हणले आजपासून या गडाचं नाव, गड आला पण सिंह गेला, सिंहगड. आणि मग स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले सय्यार, मावळे झाले सय्यार, आणि हर हर महादेव झाली गर्जना, झाले अमर. जिरे जिर जी जी, जिरे जिर जी जी हे. जय भवानी.